श्री स्वामी समर्थ सर्वांना. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर कोथिंबिरीची वडी सर्वच जण करतात, पण ही कोथिंबिरीची वडी मी माझ्या पद्धतीने करते. त्यामुळे कोणाकोणाची पद्धत मॅच होते, त्याने पटकन व्हिडिओ लाईक करून घ्यायचा आणि कोणाकोणाला कोथिंबीर आवडते त्याने सब पण करायचं, लाईक पण करायचं आणि शेअर पण करायचं. बरोबर आहे. तर इथं हिरवी मिरची, लसूण, भरपूर लसूण आणि जिरी आणि हळद मीठ असं वाटून घेतलं. बेसन पीठ, हवरी आणि कोथिंबीर एवढं सगळं मीठ, बरं का, हां मीठ तर सांगितलं आहे. तर एवढं सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आणि आज माझ्या कॉर्नफ्लॉवर टाकायचं लक्षात नाही राहिलं, त्यामुळे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर आवर्जून टाका, जेणेकरून वडी अशी कुरकुरीत एकदम मस्त होते. आणि वडी करताना सेपरेट अजिबात कधी शिजवू नका बरं का. तापात ताप कामं करायला शिकायचं जरा, म्हणजे कसं बचत करायची गॅसच्या आपल्या. तेवढ्या बाबतीत मी खूप कंजूस आहे बरं का. प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जातो माझ्याकडून. तर आता डाळ भाताचा कुकर लावायचा, म्हणून भाजी काय करायची हा मोठा प्रश्न होता. म्हणून म्हटलं तापात ताप कुकरमध्ये 3 गोष्टी होतील. फक्त आता वडी तळायची, जेवढं की उकडून झाल्यानंतर. तर अशा वड्यांचे गोळे करून घ्यायचे, जे राऊंड राऊंडमध्ये करायचे. आणि असं कुकरला जे आपण भातावरती झाकणी ठेवतो त्याच्यावरती ते झाकणी ठेवायचे आणि तसंच ते कुकरला लावायचं. आणि मस्त 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मस्त उकडून वगैरे झालं की मग पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि वड्या छानपैकी पातळसर कापायच्या. जाड वडी ठेवायची नाही. जाड वडी ठेवली ना मध्ये मध्ये मऊ मऊ होते आणि वरून वरून क्रंची होते. आणि जर पूर्ण पातळ वडी चिरली ना तर मग एकदम सगळीकडून असे क्रंची क्रंची होते. माझी ही खूप घाण सवय आहे की चांगली सवय मला माहीत नाही, कारण की असं स्वयंपाक भाकरी वगैरे काही करताना गॅस चालू असताना मला अशी पुसून स्वच्छ करायची भरपूर सवय. त्यामुळे कधी कधी चटके पण बसतात. अशी बऱ्याच वेळा गोष्ट झाली की भाकरीचा तवा वगैरे कितीतरी वेळा असा भाजलेला आहे. तर मस्त अशा गरम तेलात अशा कुरकुरीत लाल होईपर्यंत वड्या तळायच्या. आता इथे तुम्हाला जास्त लाल दिसतील, कारण संध्याकाळची वेळ होती आणि काय म्हणतात, प्रकाश खूप वेगळा होतो, त्यामुळे मग ते जरा जास्तच लाल दिसत होतं. तर आय होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.